प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. प्रेक्षक हो, या संस्कृत श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर परमेश्वर जो असतो, परमेश्वराचं अनंताचं अस्तित्व हे माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. आणि परमेश्वराचा आशीर्वाद मग तो कुठल्याही प्रकाराने असो, कुठल्याही रूपात असो, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या आयुष्याला पूर्णत्व देतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला पूर्णपणाने हवी असते. कुठल्याही गोष्टीची उणीव किंवा कमतरता ही आयुष्याला एक टोचणी देत असते. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाला कितीही यश मिळालं, कितीही चांगलं आयुष्य मिळालं तरीही कुठेतरी कमतरता जाणवत राहते. परंतु ही कमतरता जर आपल्या आरोग्याच्या बाबतीत जाणवली किंवा हा क्षय आपल्या रक्ताच्या बाबतीत आपल्याला जाणवला तर तो मात्र आपल्या भविष्यासाठी धोक्याची सूचना निर्माण करू शकतो. तेव्हा अशा वेळी आपल्याला तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला हा अतिशय महत्त्वाचा असतो. तुमच्या लक्षात आलंच असेल, आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा विषय आहे रक्तक्षय, त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर शबनम मुलानी यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर शबनम या BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आणि तिथे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम तर त्या करतच असतात, परंतु रुग्णांची वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना चांगला आरोग्यपूर्ण सल्ला देऊन त्यांची सेवा देखील करत असतात. तेव्हा आज डॉक्टर शबनम मुलानी यांच्याशीच आपण मनमोकळ्या गप्पा मारूया आणि त्यांच्याकडून आपण या क्षयरोगाविषयी जाणून घेणार आहोत, रक्तक्षयाविषयी. डॉक्टर, आपला जो आजचा विषय आहे की रक्तक्षय, त्याची कारणं किंवा त्याचे उपाय, याच्याविषयी माहिती जाणून घेताना सुरुवातीला रक्तक्षय म्हणजे नेमकं काय? रक्तक्षयपेक्षा लोकांना ॲनिमिया हे वर्ड जास्त ज्ञात आहे. बरोबर आहे. ॲनिमियाला मराठीत पंडुरोग असेही म्हणतात किंवा रक्तक्षीणता झाली किंवा अरक्तता झाली. ॲनिमिया हा जो मूळ वर्ड आहे तो ग्रीक वर्ड आहे. त्याला लॅक ऑफ ब्लड असे म्हणतात. बरोबर. ॲनिमियामध्ये किंवा रक्तक्षय या रोगामध्ये पेशंटच्या शरीरातील रक्तातील लाल पेशींचे व हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. बरोबर. रक्तातून ऑक्सिजन वाहून जाण्याचे काम हे हिमोग्लोबिन करत असते. बरोबर. आणि त्याद्वारेच आपल्या शरीरातील अवयवांना ऑक्सिजन मिळत असते. पण हिमोग्लोबिनचे प्रमाणच कमी झाले त्यामुळे शरीरातील इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. बरोबर. त्यांना कमी ऊर्जा मिळते आणि त्याच्यामुळे त्या अवयवांची कार्यक्षमताही कमी होते. त्यामुळेच पेशंटना थकवा जाणवणे, दम लागणे हा सारखे लक्षणे दिसून येतात. आणि ॲनिमिया हा आजार हा 18व्या शतकातच जाणवत आला. पण त्याच्याबद्दलचा पूर्ण संशोधन हे 18व्या शतकाच्या शेवटच्या क्षणी दिसून आला, जेव्हा मायक्रोस्कोपचे संशोधन झाले. त्यामुळे ॲनिमियाचे प्रकार कुठले आहेत, ॲनिमियाच्या प्रकारानुसार कुठली कारणं आहेत आणि त्याच्यानुसार त्याचे उपचार ह्याचं संशोधन चांगल्या प्रकारे करण्यात आला. बरोबर आहे. म्हणजे 18व्या शतकानंतर खऱ्या अर्थाने या रोगाचे उपाययोजना काय असू शकतात हे आपल्याला लक्षात दिसून आले. डॉक्टर, तुम्ही जे म्हटलात की रक्तक्षय म्हणजे रक्तामधनं जो ऑक्सिजन सगळ्या आपल्या शरीरभर फिरतो आणि सगळ्या अवयवांना ऊर्जा देतो, तर हिमोग्लोबिनचं जनरली आपल्या शरीरामध्ये प्रमाण किती असावं नॉर्मली?
ह्याचं प्रमाण हे वयोमानानुसारही बदलतं, बर नॉर्मल प्रमाण, आणि त्याप्रमाणे सेक्स प्रमाणे पण त्याचे व्हेरिएशन आहेत. बर म्हणजे वयानुसार आणि वयानुसार आणि सेक्सनुसार पण. ओके बर म्हणजे पुरुषामध्ये त्याचे प्रमाण बघितले तर आपण 13.5 ते 18% पर्यंत नॉर्मल म्हणू शकतो. बर बर पण त्या स्त्रियांमध्ये ते 12 ते 15 ग्रॅम पर्यंत दिसून येते. अच्छा कारण मासिक पाळीत होणारा रक्तस्राव यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण हे थोडे कमीच असते कमी स्त्रियांमध्ये. असतं बरोबर आहे. पण तसंच रजोवृत्ती झाली किंवा मेनोपॉजल आले त्यावेळी जर मासिक स्राव होत नसेल त्यावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण थोडे वाढलेले असते. अच्छा मुलामध्ये हाच जर नॉर्मल प्रमाण हे 11 ते 16 ग्रॅम पर्यंत असतं छोट्या मुलांमध्ये. छोट्या मुलामध्ये. ह्या हिमोग्लोबिनच्या प्रमाणानुसार सुद्धा आम्ही ॲनिमियाचे ग्रेडिंग ठरवतो. अच्छा म्हणजे हिमोग्लोबिन प्रेग्नन्स लेडीमध्ये पण हे 10 ग्रॅमच्या वर असावे लागते. बर वेगवेगळ्या टायमिस्टरमध्ये, म्हणजे आपण फर्स्ट सेकंड थर्ड टायमिस्टरमध्ये त्यामध्ये पण हिमोग्लोबिनचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. पण ते नॉर्मली ॲटलीस्ट 10 ग्रॅमच्या वर असावे लागते. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यात वेगळं, नंतरच्या 3 महिन्यात आणि वेगळं, शेवटच्या त्या 3 टायमिस्टरमध्ये महिन्यात तर वेगळं. अजूनही कमी होऊन जातं बर 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 हिमोडायलेशन झाल्यामुळे. आम्ही ॲनिमिया हा ग्रेडिंग हा हिमोग्लोबिनच्या प्रमाणानुसार व्हेरी करतो. बर बर म्हणजे माइल्ड किंवा अल्प प्रमाणात जो ॲनिमिया म्हणतो त्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 10 ते 11 ग्रॅम पर्यंत असते. बर बर त्याच्याहून थोडं मॉडरेट ॲनिमिया त्याच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 8 ते 10% असते. बर त्याच्यात सिव्हिअर ॲनिमिया त्याच्यात तर हिमोग्लोबिन हे 6.5 ते 8 ग्रॅम पर्यंत येते. अरे बापरे. आणि त्याच्याहूनही वर म्हणजे लाईफ थ्रेटनिंग ॲनिमिया आम्ही ज्याला म्हणतो त्यावेळी जिथे रुग्णाच्या जीविताला धोका असतो त्यावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 6.5 ग्रामच्याही आत येते. अरे बापरे. म्हणजे आम्ही इतके पेशंट बघितलेत की त्यांचे हिमोग्लोबिन हे 4, 5 आणि सगळ्यात शेवटचं मी बघितलंय म्हणजे 1.6 ग्रॅम% घेऊन आई गं. एक स्त्री आमच्या रुग्णालयात ऍडमिट झाली होती. म्हणजे जसजसं ॲनिमियाचं प्रमाण म्हणजे सिव्हिरिटी वाढत जातात तसतसे पेशंटच्या जीविताला पर्यायाने कॉम्प्लिकेशन जास्त धोका होण्याची निर्माण शक्यता होऊ असते. शकतो. बरोबर आहे. तुम्ही जे आता स्त्रीचं उदाहरण दिलं तर मग तिचं वाढलं पुढे. त्या पेशंटसाठी तर आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. इमर्जन्सीत तिला रक्त चढवावं लागलं. बर बर 2-3 रक्ताचे बॅग चढवल्यानंतर तिचे हिमोग्लोबिन 5 पर्यंत आणावे लागले. त्याप्रमाणे त्या अनुषंगाने त्याची कारणं शोधावी लागली. हो हो त्याच्यात हिमोग्लोबिन प्रमाणे दुसरे टेस्ट करून त्याच्यात शरीरात लोहाचे प्रमाण कमी आहे का किंवा व्हिटॅमिन B12चे प्रमाण कमी आहे का, बर त्या अनुषंगाने त्यांचेही आयर्नचे किंवा लोहाचे व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन देऊन बर मग शेवटी हिमोग्लोबिन 8 पर्यंत करून आम्ही पेशंटला डिस्चार्ज दिला. ॲनिमियाचे जे रुग्ण असतात त्यांची लक्षणं काय असतात? जेव्हा मी सांगितलं जेव्हा माइल्ड किंवा अल्प प्रमाणात ॲनिमिया असतो त्यावेळी पेशंटला सिम्पटम्स नसतात. त्यामुळे ॲनिमिया दुर्लक्षित झालेलं असतं. म्हणजे कळतच कळतच नाही आपल्याला. जसजसे हिमोग्लोबिनचे थोडे प्रमाण कमी होत जाते तेव्हा पेशंटचा चेहरा एकदम निस्तेज व्हावा लागतो, पांढरे पडतात, म्हणून त्याला पंडुरोग म्हणतात, म्हणजे पांढरी त्वचा होऊन जाते. म्हणजे काही जणांना असं वाटू शकतं की आपण गोरे झालेलो आहोत, पण हे मिसनॉमर, म्हणजे त्यांचं अंगातलं रक्त कमी झालंय त्यामुळे ते पांढऱ्या फिक्कट झालेले असतात. त्यांना चक्कर येणं, मेंदूलाही रक्तपुरवठा कमी होत असतो किंवा ऑक्सिजन कमी पडत असते ॲनिमियामुळे. डोकं दुखणं, पाय दुखणे किंवा चालताना दम लागणे, बर थोडं अंतरही चालल्यावर त्यांना छातीत धडधड होणं, बर छातीत दुखणं, भूकही मंदावते त्यांची, बर आणि त्याच्याबरोबर वारंवार तोंड येणे. बर असं म्हणतात की हा मॅडम 1-2 महिन्यांनी तोंड येतं. मोस्टली जीवनसत्वाच्या अभावामुळेच त्यांना तोंड येत असतं. बर 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 ॲनिमिया जसजसा वाढत असतो तसं चेहऱ्यावर, शरीरावर, पायावर सूज येऊ लागते. अरे बापरे. आणि पाय, सगळ्यात मोठी कंप्लेंट की पाय खूप दुखतात, म्हणजे त्यांना मी रेस्टलेस लेग डिसीज म्हणून सारखं म्हणू शकतो. बर बर ॲनिमियामुळे त्यांचे पाय खूप दुखायला लागतात, म्हणजे सारखेच दुखत राहतात. सारे दुःखे राहतात. बर बर आणि आणखीन एक प्रकार जो हिमोलायटिक ॲनिमिया म्हणतो, जिथे रक्तपेशी तुटल्या किंवा फुटल्या जातात, त्याच्यामुळे जॉन्डिस किंवा कावीळही पेशंटला होऊ शकते. बर 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 आणि दुसरा प्रकार म्हणजे सिकल सेल ॲनिमिया किंवा थॅलेसेमिया सारखे आजार आहे. त्यांच्यात पोटात प्लीहाची म्हणजे स्प्लिनोमेगॅली किंवा लिव्हरला सूज येऊन हिपॅटोमेगॅली जे आम्ही म्हणतो, त्यामुळे पोट फुगणे, पोटात दुखणे असे विविध लक्षणे दिसून येतात. शकतात. मॅडम, आपण या विषयी अजून बोलणारच आहोत.
डॉक्टर आपल्याला खूपच छान माहिती देत आहेत रक्तक्षय, त्याची कारणं, त्याची लक्षणं आणि त्याच्या उपायांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. या ठिकाणी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे रक्तक्षय, त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय. आणि आपल्याशी संवाद साधत आहे डॉक्टर शबनम मुलानी. आपण जेव्हा मगाशी ब्रेक घेतला त्याच्या आधी बोलत होतो की रक्तक्षय कशा पद्धतीने लक्षणं दाखवतो किंवा त्याचे काय काय प्रकार असतात किंवा वयोमानानुसार कोणामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला लक्षणं जाणवतात. तर हिमोग्लोबिन हे शरीरात जे तयार होतं ते कसं तयार होतं? आपल्या रक्तातल्या लाल पेशी हे आपल्या अस्थिमज्जात तयार होतात. बरं आणि तेच हिमोग्लोबिन लाल पेशीत तयार होत असते. बरं ह्या हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आपल्या शरीरात लोह किंवा म्हणजे त्याला आपण आयर्न म्हणतो आयर्न म्हणतो आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स बरं ह्याची गरज असते. बरं पण ह्याबरोबर अदर जीवनसत्वे म्हणजे आम्हाला व्हिटॅमिन B12 किंवा B6, फॉलिक ॲसिड ह्या गोष्टींची आवश्यकता असते. बरं त्यामुळेच आपल्याला जेवणात म्हणजे आपल्या रोजच्या आहारात हे आयर्नची रिक्वायरमेंट ही 12 ते 16 मिलीग्रॅम पर्यंत असते. फॉलिक ॲसिड पण आपल्याला 500 ते 600 मायक्रोग्राम पर्यंत गरज असते. रोज खायची. आणि जीवनसत्वे B12 म्हणजे आपण B12 म्हणतो त्याचं पण 4 मायक्रोग्राम पर्यंत आपल्याला डेली रिक्वायरमेंट असते. बरं त्यामुळे ह्या गोष्टींचा जर अभाव असेल तर आपल्याला त्या पर्यायाने अनिमिया होण्याची शक्यता असते. बरं आणि हे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी स्टिम्युलेट करण्यासाठी एक इरिथ्रोपोएटिन नावाचा संप्रेरक बरं आपल्या शरीरातील किडनीद्वारे सिक्रेट झालेला असतो. अच्छा तो इरिथ्रोपोएटिन हार्मोन किंवा संप्रेरक हे आपल्या अस्थिमज्जाला स्टिम्युलेट करत असतो पेशी तयार करण्यासाठी. बरं त्यामुळे जे किडनी आजार झालेले असतात, कोणी किडनी फेल्युअर म्हणतो हो, आपण हो. त्या आजारामध्ये, त्या आजारामध्ये इरिथ्रोपोएटिनचे सिक्रेशनच कमी होते. आणि त्या अनुषंगाने अस्थिमज्जाला किंवा बोन मॅरोला लाल पेशी किंवा इतर पेशी तयार होण्यासाठी स्टिम्युलेशनच मिळत नाही. बरोबर आणि आहे. त्यामुळे पेशंटला अॅनिमिया होऊ बरोबर शकतो. आहे. डॉक्टर, जेव्हा आपण हिमोग्लोबिन विषयी बोलतो तेव्हा भारतातलं त्याचं प्रमाण किंवा अॅनिमियाचे रुग्णांचं प्रमाण कसं आहे, त्याचा रेशो कसा आहे? भारतातच नाही मॅडम, जगात पूर्ण म्हणजे 1/3 लोकांमध्ये हे अॅनिमिया दिसून येतं. अरे बापरे. बरं म्हणजे इतका हा कॉमन डिसीज आहे पण तो प्रिव्हेंटेबल आहे. असं नुकत्याच केलेल्या आपल्या भारतातल्या सर्वेक्षणानुसार भारतात 50% लोक हे अॅनिमिक आहेत. बरं आणि वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या स्तरावर हे अॅनिमियाचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणजे 6 महिन्यापासून 5 वर्षाच्या मुलांमध्ये पण 67% लोकांमध्ये ते अॅनिमिया दिसून येतं. बरोबर आहे. तेच वृद्धापकाळात पण 67% लोकांमध्ये अॅनिमिया दिसतो. गरोदर स्त्रिया, ॲडोलसंट किंवा पोंगडावस्थेतली मुलं आणि मुली ह्यांच्यात पण 50 ते 60% लोकांमध्ये अॅनिमिया आहे. बरं त्याचप्रमाणे आम्ही चाइल्ड बेअरिंग एज किंवा मूल घालू देण्याच्या वयात ज्या स्त्रिया असतात म्हणजे त्या प्रेग्नंट नाही आहेत पण त्या प्रेग्नंट होऊ शकतात, ह्या वयातही 30% लोकांमध्ये स्त्रियांमध्ये अॅनिमिया दिसून येतं. स्त्रिया बरोबर पुरुषामध्ये पण 23 ते 25% लोकांमध्ये अॅनिमिया आढळून येतो. पहिल्यांदा असं होतं की गरीब लोकांची मुलं ही अॅनिमिक असतात. खायला नीट मिळत नाही, पोषक आहार मिळत नाही, जीवनसत्वे मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अॅनिमिया होतो. खरंय. पण आता मध्यम व उच्चवर्गीय लोकांच्या मुलामध्ये पण हा आजार दिसून येतो. बरोबर आहे. कारण श्रीमंत लोक फास्ट फूड, जंक फूड ज्यामध्ये जीवनसत्वाचा, आयर्नचा अभाव आहे आणि त्यामुळे आता अॅनिमिया ह्या लोकांमध्ये पण दिसून येतो. बरोबर आहे. वृद्धापकाळात म्हणजे त्यांना तर जेवण कमीच जात असतं, त्याप्रमाणे त्यांच्या पोषक आहाराचा अभाव असतो. बरोबर आहे. त्याबरोबर त्यांचे वेगवेगळे आजार म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार किंवा कॅन्सर, कर्करोग सारखे आजारांनी ते पीडित असतात. खरंय. आणि इतर कुटुंबियाकडून त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष सुद्धा. म्हणजे ह्या सर्व कारणामुळे वृद्धापकाळात पण अॅनिमियाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हा अॅनिमिया आजार एका स्तरावर न राहता, एका वयोगटात न राहता ते 6 महिन्याच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत अॅनिमियाचे प्रमाण आहे. आणि लोअर इकॉनॉमिक क्लासपासून हायर इकॉनॉमिक क्लासपर्यंत तो पसरलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इतका अॅनिमिया आता हा कॉमन डिसीज झाल्यासारखा झालेला आहे.
आणि तुम्ही जे सांगताय माहिती त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे असं स्त्रिया जाणवतंय. म्हणजे स्त्री ही लहानपणी अडोलसंट किंवा पौगंडावस्थेत, हम्म. लग्न झाल्यानंतर स्त्री बायकोच्या रूपात, हो. त्याप्रमाणे गरोदरपणात आई आई होताना, म्हणून, हो. स्तनपान करताना हम्म. आणि इवन ॲडल्ट म्हणजे रजोवृत्तीनंतरही या लोकांचे ॲनिमिया प्रमाण दिसून येते. हम्म. म्हणजे मी म्हणते की स्त्री ही मुलगी, बायको, आई हम्म. आणि रजोवृत्ती ह्या सगळ्या काळात ॲनिमियाचे त्यांचे प्रमाण जास्त दिसून येतं. बरोबर. पोषक आहाराचा अभाव, आपल्या स्वास्थ्याकडे केलेलं दुर्लक्ष, मासिक पाळीत होणारा रक्तस्राव हम्म. ह्यामुळे त्यांच्यात ॲनिमियाचे प्रमाण दिसून येतं. जास्त दिसून येतं. पोषक आहाराच्या अभावामुळे हम्म. ह्या स्त्रिया जास्त ॲनिमियाला प्रोन असतात. बरोबर आहे. काही आजार असे आहेत की म्हणजे असे थायरॉइडचे आजार आहेत, संधिवातासारखे आजार आहेत ज्यांचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं. जास्त दिसतं. हो. आणि ह्या आजारपणात मासिक पाळीत रक्तस्राव जास्त होतो. हम्म. गर्भाशयात झालेली सूज किंवा आपण म्हणतो सर्विक्सचा कॅन्सर, बरोबर आहे. गर्भाशयाला झालेले फायब्रॉइड, हम्म. ह्या आजारामुळे मासिक पाळीत रक्तस्राव रेग्युलर प्रमाणात जास्तच होतो. खरंय खरंय. आणि गरोदर प्रमाणचे प्रमाण जास्त असतील, हम्म. दोन्ही गरोदरपणात अंतर कमी असेल, बरोबर आहे. म्हणजे स्त्री पहिल्या गरोदरपणातल्या ॲनिमियाने पूर्ण बरी होण्या अगोदरच दुसऱ्यांदा गरोदर राहिलेली असते. त्यामुळे तो ॲनिमिया पूर्ण बरा होण्या अगोदर दुसऱ्या गरोदरपणामुळे तिचा ॲनिमिया परत बळावतो. बरोबर आहे. त्यामुळे त्यावेळी जास्त गरज असते. आयर्नची, जीवनसत्वाची, प्रोटीन्सची, कॅल्शियमची गरज असते. गरज असते. खरं. पण त्याप्रमाणे जर स्त्रिया घेत नसतील तर साहजिकच त्याच्या अभावाने ॲनिमिया त्यांचा बळावतो. लहान मुलींमध्ये आणि मोठ्या स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचं जे प्रमाण जाणवतं तर त्याच्यात काय फरक असतो? मासिक पाळी नवी सुरुवात झालेली असते त्या मुलीमध्ये पण मासिक स्राव हा, मासिक पाळीतला रक्तस्राव हा थोडा जास्त प्रमाणात असतो. बरोबर. आणि त्याचप्रमाणे जेव्हा थायरॉइड सारखे आजार होतात त्या आजारामध्ये पण रक्तस्राव जास्त होऊन, बरोबर. आणि परत ह्याच्याप्रमाणे की फास्ट फूड, जंक फूड, योग्य आहाराचा अभाव, खरंय. ह्यामुळे अडोलसंट किंवा पौगंडावस्थेतल्या मुली पण जास्त ॲनिमिक होत आहेत. ॲनिमियाच्या प्रकारांमध्ये सुद्धा फरक असतो. तर मग हे काय प्रकार असतात ॲनिमियाचे वेगवेगळे? सगळ्यात कॉमन जे मी ॲनिमिया म्हणतो ते आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. बर. आयर्न म्हणजे लोह, म्हणजे लोहाची कमतरता झाल्यामुळे जो ॲनिमिया होतो त्याला आम्ही आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणतो. बर. आपल्या शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयर्नची अत्यंत गरज असते. बरोबर. जेव्हा आपल्या आहारात ह्या आयर्नची कमतरता असेल किंवा त्याच्या डेली रिक्वायरमेंटमध्ये आपण घेत नसेल, बर, किंवा गरोदरपणात आणि स्तनपानच्या वेळी जेव्हा जास्त आवश्यकता असते आणि त्याप्रमाणे त्यांनी घेतले नाही, बर, किंवा होणारा रक्तस्राव, ह्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. पहिल्यांदा ते अस्थिमज्जातले स्टोरेजचे फॉर्म ऑफ जे आपण आयर्न म्हणतो ते कमी होते आणि मग नंतर डेफिशियन्सी ॲनिमिया तयार होतो. घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे रक्तक्षय, त्याची कारणं आणि उपाय, आणि याच्याविषयी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करत आहे डॉक्टर शबनम मुलानी. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो रक्तक्षयाचे विविध वयोगटातले किंवा प्रकारांविषयी आपण बोलत होतो. तर पहिला प्रकार तुम्ही आयर्नची जी डेफिशियन्सी असते त्याच्यामुळे होणारा सांगितला. तर अजून काय काय प्रकार असतात? दुसरा प्रकार म्हणजे जीवनसत्व B12 किंवा फॉलिक ॲसिड ह्याची कमतरतामुळे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होत असतो. बर. B12चा सोर्स जो आहे तो मेन हा मांसाहारी पदार्थामध्ये जास्त आढळतो. बर. त्यामुळे जे प्युअरली व्हेजिटेरियन किंवा शाकाहारी आहेत त्या लोकांमध्ये हे जीवनसत्व B12 ची डेफिशियन्सी होण्याची शक्यता जास्त असते, आणि त्यामुळे जो ॲनिमिया होतो त्याला आम्ही मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतो. अच्छा. पर्निशियस ॲनिमिया हा तिसरा प्रकार आहे. बर. आपण जेव्हा जीवनसत्व B12 घेतो तर ते आतड्यात अब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला इंट्रिन्सिक फॅक्टर ह्या घटकाची गरज असते. अच्छा. आणि हा जो घटक असतो तो जठरापासून सिक्रेट होत असतो, स्टमक पासून. पण त्या घटकाची ही डिफिशियन्सी असेल, त्यामुळे व्हिटॅमिन B12 आपल्या आहारात जरी असेल तरी तो ऍब्सॉर्ब न झाल्यामुळे जो ॲनिमिया होतो त्याला आम्ही पर्निशियस ॲनिमिया म्हणतो किंवा अतिघातक ॲनिमिया म्हणतो.
चौथा प्रकार आहे तो हिमोलायटिक ॲनिमिया. बरं. म्हणजे ह्यात लाल रक्तपेशी ह्या फुटल्या किंवा तुटल्या जातात किंवा आम्ही ब्रेकडाऊन म्हणतो किंवा लायसिस होतं त्यांचं. बर बर. अनुवंशिक कारणामुळे किंवा दुसऱ्या विविध कारणामुळे काही इन्फेक्शनमुळे आपल्या लाल पेशींचा जो नॉर्मल आकार असतो तो डेंबेल शेप असतो तो न राहता त्यांचा आकार बदलतो आणि त्यामुळे रक्तनलिकेतून वाहताना त्यांचे ब्रेकडाऊन होते. बर. आणि त्यामुळे हिमोलायटिक ॲनिमिया होतो. ह्याच्यात प्रकार म्हणजे हेरिडिटरी आम्ही स्पेरोसायटोसिस म्हणतो. म्हणजे लाल रक्तपेशींचा आकार हा स्पेरिकल होऊन जातो, जो नॉर्मल डंबेल शेप असतो तो, किंवा इलिप्टिकल होऊन जातो. बर. काही तेव्हा सिकल सेल ॲनिमिया म्हणजे ते सिकल म्हणजे कोत्याच्या आकारासारखे होतात आणि त्यामुळे रक्तनलिकेतून वाहताना त्यांचं डॅमेज व्हायला त्या प्रोन होतात. बर बर बर. आणि थॅलेसिमिया ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे स्ट्रक्चर चेंज होते आणि त्याच्यामुळे हा ॲनिमिया होतो. बर बर. म्हणजे हे हिमोलायटिक ॲनिमियाचे प्रकार आहेत. अप्लास्टिक ॲनिमिया आम्ही ज्याला म्हणतो, ह्या अप्लास्टिक ॲनिमियामध्ये आपले रक्त हे अस्थिमज्जात तयार होतं. बरोबर आहे. पण काही अनुवंशिक कारणामुळे किंवा काही इन्फेक्शनमुळे किंवा ब्लड कॅन्सरमुळे हे अस्थिमज्जात रक्तपेशीच तयार होत नाहीत. म्हणजे लाल रक्तपेशी बरोबर पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्यांचेही प्रमाण कमी होत जाते. अच्छा. त्यामुळे त्यांना इन्फेक्शन जास्त प्रोन असतात आणि प्लेटलेट कमी झाल्यामुळे ब्लिडिंगचे चान्सेस जास्त असतात. अरे बापरे. बर. आणि त्यामुळे अशा पेशंटमध्ये बोन मॅरो किंवा अस्थिमज्जाच्या ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा पर्याय राहत नाही आपल्याकडे. अरे बापरे. म्हणजे कुठून सुरुवात होते आणि कुठे त्यामुळे जातो आजार. ॲनिमियाला लाईट घेण्यासारखं नाही, लाईटली घेण्यासारखं नाहीये. त्यामुळे हा ॲनिमिया हा प्रकारचाही असू शकतो. त्यामुळे तुमचा ॲनिमिया हा कुठल्या ट्रीट प्रकारात होत आहे? नसेल किंवा बरा होत नसेल तर हा प्रकारचे ॲनिमियाचे शोध किंवा लक्षणे शोधावी लागतील. बरोबर आहे. आणि क्रोनिक किडनी डिसीज म्हणतो आम्ही, त्यामुळे इरिथ्रोपोएटिन सिक्रेट होत नाही किंवा संधिवातासारखे आजार, इथे इन्फ्लमेशन होऊन पण ॲनिमिया होतो. त्याला आम्ही ॲनिमिया ऑफ क्रोनिक डिसीजेस असेही म्हणतो. अच्छा. त्यामुळे असे ॲनिमियाचे विविध प्रकार आहेत. पण मुख्य कारणं काय असतात ॲनिमिया होण्याची किंवा रक्तक्षय होण्याची? एक तर रक्तक्षयामध्ये अस्थिमज्जात रक्त तयार होत नाही किंवा रक्तस्राव कुठून तरी होत असतो, जो क्रोनिक असतो किंवा ॲक्यूट असतो, किंवा रक्त हिमोलायसिस किंवा रक्तातल्या लाल पेशी ह्या तुटल्या जातात. बर. ह्या तिन्ही कारणामुळे रक्तक्षय होतो. गरोदरपणात लोह, आयर्न, फॉलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C ह्या गोष्टींचा अभाव असेल तर ॲनिमिया होतो. बरोबर आहे. ॲक्यूट ब्लड लॉस आम्ही म्हणतो, म्हणजे अपघात झाला, कुठली शस्त्रक्रिया केली किंवा कुठली इंजुरी झाली आणि त्यात रक्तस्राव जास्त झाला की त्यामुळे रक्त आणि तो ॲक्यूट ब्लड लॉसमुळे झालेला असतो. पण काही वेळा मासिक वेळी जास्त रक्तस्राव झाला किंवा आतड्यामध्ये कृमींचे किंवा आपण म्हणतो प्रमाण वाढले, आता आम्ही वर्म इन्फेस्टेशन म्हणतो, ते लहान मुलांना जास्त होते, डिवर्मिंग करावं लागतं त्यामुळे. खरंय. आणि पेप्टिक अल्सर, आतड्यांचे कर्करोग, काही आजार असे असतात त्याला आम्ही इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज म्हणतो किंवा माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम सारखे डिसीज होतात की ज्याच्यामुळे आयर्न, फॉलिक ॲसिड हे अब्सॉर्ब होत नाहीत. बरोबर. त्यामुळेही ॲनिमिया होतो. काही क्रोनिक आजार मी सांगितल्याप्रमाणे की किडनी डिसीजेस, संधिवातासारखे आजार. बरोबर आहे. जसं मासिक पाळीत रक्तस्राव जास्त असतो तसं मूळव्याधाद्वारे पण रक्त म्हणजे तुम्हाला हेच विचारणार, मूळव्याधाद्वारे इतकं रक्तस्राव होऊन पण खूप ॲनिमिक पेशंट आमच्याकडे ॲडमिट होतात. बरोबर. जे जास्त मद्यपान करतात किंवा अल्कोहोलिक असतात त्यांना लिव्हर फेल होतं आणि त्यामध्ये आपल्या आतड्यामधले जे नस असतात किंवा वेन्स असतात त्या सुजल्या जातात आणि तिथूनही रक्तस्राव होतो. त्यामुळे रक्ताच्या उलट्या होणे किंवा मूळव्याधाद्वारे रक्तस्राव जास्त होणे, ह्या गोष्टीमुळे पण ॲनिमिया होतो. TB सारखे आजार, कॅन्सर, ब्लड कॅन्सर, ह्यामुळे पेशंटमध्ये ॲनिमियाचे प्रमाण जास्त आढळून येते. आणि काही औषधं म्हणजे आपण HIV साठी ट्रीट करणारी जी औषधं आहेत तर काही औषधामुळे पण ॲनिमिया होतो. कॅन्सरमध्ये आपण जे केमोथेरपी देतो त्यामुळे अस्थिमज्जात रक्तपेशी कमी तयार होतात किंवा त्या मारल्याही जातात आणि त्यामुळे ॲनिमिया होतो. फीटसाठी जे औषधं काही यूज करतात ते फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी होऊन मग
त्यांना ॲनिमिया होतो. बरोबर. काही आपले हे आपण जे म्हणतो आपण पेन किलर्स, हो. ते जास्त खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होऊन, गॅस्ट्रायटिस होऊन, तिथून पण थोडे थोडे अल्सर होऊन पण रक्तस्राव होत जातो. त्यामुळे म्हणजे इतकं काही झालं, डोकं दुखलं, काही दुखलं की दुखलं, पटकन पेनकिलर पेनकिलर घ्यायची जी घ्यायची सवय सवय असते असते. लोकांना. आणि काही काही लघवीतही रक्तस्राव होतो. म्हणजे आपले रिनल किडनीचे जे कॅल्क्युला होतात किंवा आपण किडनी स्टोन ज्याला म्हणतो किंवा किडनीचा कॅन्सर असेल तर लघवीतही रक्तस्राव होऊन जातो. बरोबर. तर ह्या सगळ्या क्रोनिक ब्लड लॉसमुळे पण ॲनिमिया होऊ शकतो. डॉक्टर, ॲनिमिया हा अनुवंशिक असतो का? तर ॲनिमिया म्हटलं ना, काही आजार जे आपण सिकल सेल ॲनिमिया म्हणतो किंवा थॅलेसेमिया म्हणतो किंवा ॲनिमियाचे स्ट्रक्चरमध्ये लाल पेशींचे स्ट्रक्चर म्हणजे इलेप्टोसायटोसिस किंवा स्पेरोसायटोसिस ह्यासारख्या आजारामध्ये अनुवंशिकतेमुळे त्यांचे आरबीसीचा शेप, हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर हे चेंज होतं आणि त्यामुळे हा ॲनिमिया फॅमिलीमध्ये रन होत जातो. बरोबर. त्यामुळे हिस्ट्री घेताना आपल्याला हेही विचारावं लागतं की घरी अजून कोणाला ॲनिमिया आहे का आणि खूपदा रक्त चढवावं लागतं का, कारण ह्या पेशंटना खूप फ्रिक्वेंटली रक्त चढवावं लागतं. डॉक्टर, या प्रकारांविषयी बोलताना जेव्हा एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो तर तुम्हाला बघूनच समजत असेल की या रुग्णाला रक्तक्षय आहे म्हणून. तर तुम्ही सुरुवातीच्या तपासण्या कशा करता त्याच्या? म्हणजे पेशंटची ही शारीरिक लक्षणे आणि त्यांची आम्ही जी शारीरिक तपासणी करतो ह्याच्यावरून ॲनिमिया तर दिसूनच येतं. आणि त्यांच्या हिस्ट्रीवरून म्हणजे त्या जर क्रोनिक ब्लड लॉसची हिस्ट्री देत आहेत, फॅमिली हिस्ट्री जे आता मी सांगितले त्याप्रमाणे, डाएट हिस्ट्री म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की प्युअरली शाकाहारी जे घेतात त्यांच्यामध्ये बेगेलोप्लास्टिक ॲनिमियाचे प्रमाण जास्त दिसून येते. काही जे औषधं घेतात की ज्या औषधामुळे ॲनिमिया होऊ शकतो, तर ही डिटेल हिस्ट्री, त्यांची शारीरिक लक्षणे, शारीरिक तपासण्या म्हणजे सिकल सेल ॲनिमिया किंवा थॅलेसिमियामध्ये स्प्लिनोमेगॅली म्हणजे प्लिहाची वाढ झालेली असते, लिव्हरची वाढ झालेली असते, हे आम्ही एक्झामिनेशनद्वारे कळून येतं. त्याचप्रमाणे आपल्याला संडासाची जागा आणि योनीद्वाराची जागा तपासून तिथून रक्तस्राव किंवा तिथे कुठे कॅन्सर आहे का हे बघावं लागतं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढच्या प्रयोगशाळेतल्या तपासण्या करून घेतो. त्याच्यात मोस्टली तपासणी जी करतो ती आम्ही कम्प्लीट ब्लड काउंट असे म्हणतो. ह्याच्यात हिमोग्लोबिन बरोबर लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट यांचे नॉर्मल प्रमाण किती आहे हे बघतो. त्याप्रमाणे एक MCV म्हणून मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम एंडायसिस एक असतं की ते जास्त हे मेगलोब्लास्टिक ॲनिमियामध्ये असतं, त्याचं प्रमाण कमी हे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणतो. त्यामुळे आम्ही असं कॅटेगराईज करू शकतो. पेरिफरल ब्लड स्मिअर जे आम्ही म्हणतो की रक्ताचं एक थिन फिल्म काचेच्या स्लिप पट्टीवर घेऊन ते आम्ही मायक्रोस्कोप खाली बघून त्याच्याप्रमाणे कुठल्या प्रकारचा ॲनिमिया आहे हे आम्ही डायग्नोज करू शकतो. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे रक्तक्षय, त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय, आणि आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर शबनम मुलानी. डॉक्टर, आपण मगाशी बोलत होतो की ह्याच्या जेव्हा तपासण्या केल्या जातात रुग्ण तुमच्याकडे आल्यावर, तर तुम्ही ब्लड टेस्ट त्यांना सांगतात आणि मायक्रोस्कोप खाली तुम्ही त्याची तपासणी करता. तर त्याच्या पेक्षा अजून काही तपासण्या असतात का? आपले रेग्युलर हे स्टूल ॲनालिसिस म्हणजे संडासाची पण तपासणी करावी लागते की तिथे रक्तचे प्रमाण आहे की नाही, किंवा कृमीचा संसर्ग झालाय का, किंवा लघवी थ्रू रक्तस्राव होतोय का, म्हणजे मलमूत्राची पण परीक्षा ह्या ॲनिमियामध्ये करावी लागते. बरोबर आहे. म्हणजे तुमचं रक्त तपासावं लागतं, गुप्तांगांची तपासणी करावी लागते, या जे आहेत तपासण्या त्या कराव्या लागतात. आपले शरीरातील लोहाचे प्रमाण म्हणजे आयर्न किंवा फेरिटीन किंवा व्हिटॅमिन B12, फॉलिक ऍसिडचे प्रमाण ही बघावे लागते की त्याच्या कमतरतेमुळे हा ॲनिमिया झालाय का. लिव्हरच्या तपासण्या, किडनीच्या तपासण्या, काही आजार म्हणजे मी सांगितले की सिकल सेल ॲनिमिया किंवा थॅलेसेमिया सारखे आजार, ह्या आजाराचा हे करण्यासाठी, आपला शोध लावण्यासाठी हिमोग्लोबिनचे इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी करावी लागते. आणि काय अप्लास्टिक ॲनिमिया मी जेव्हा म्हटलं की जिथे आपल्याला अस्थिमज्जातही रक्त तयार होत नाही किंवा तुम्ही एका ब्लड कॅन्सर सस्पेक्ट करताय, अशा वेळी आपल्याला बोन मॅरो किंवा अस्थिमज्जाचीही तपासणी करावी लागते. आणि जेव्हा रक्तस्राव
होतो तो कुठून होतो, आतड्यातून कुठल्या भागातून होतो हे बघण्यासाठी आपल्याला स्कोपी किंवा एंडोस्कोपी करावी लागते. जेव्हा जे आपण वरून करतो त्याला आम्ही अप्पर जियास्कोपी म्हणतो. अप्पर त्यावेळी आपण वरचे आतडे तपासतो. आणि जेव्हा आपल्याला खालून मूळव्याधाद्वारे रक्तस्राव होतो त्यावेळी आपल्याला कोलोनोस्कोपी ही गोष्ट करावी लागते. आणि जेव्हा आपण लिव्हर किंवा स्प्लीन वाढलेत किंवा आतल्या ग्रंथी दुसऱ्या वाढल्यात ह्या बघण्यासाठी आपल्याला पोटाची सोनोग्राफी ही करून बघावी लागते. त्यामुळे ब्लड चाचण्या बरोबर आपल्याला दुसऱ्याही चाचण्या करून अॅनिमियाचे कारण शोधावे लागेल. किंवा अॅनिमिया ट्रीट करण्याबरोबर आपल्याला त्याचा अंडरलाईन कॉज शोधून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट द्यावी लागेल. अच्छा, मग अशा रुग्णांना कधी MRI ची किंवा ह्याची गरज पडते का डॉक्टर? मी म्हटलं की जेव्हा सिकल सेल अॅनिमिया होतो त्यावेळी कधी कधी मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि ते त्यांना पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. बरोबर. अशा लोकांमध्ये आपल्याला मग MRI करून मेंदूला रक्तपुरवठा कमी होतं की नाही हे बघावं लागतं. बरं, मग अशा रुग्णांना तुम्ही कशा पद्धतीने औषधं सांगता? जेव्हा माइल्ड प्रमाणात अॅनिमिया असतो आणि आपल्याला कारणं माहीत आहेत की ह्या आपले लोह किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळे झालेले आहेत, त्याप्रमाणे पहिल्यांदा की लहान मुलामध्ये किंवा मोठ्यामध्ये पण कृमीचा संसर्ग झाला हे असेल किंवा नसेल पण आम्ही डिवर्मिंग करत असतो. म्हणजे अल्बेंडाझोलची आम्ही टॅबलेट 400 मिलीग्रॅमची टॅबलेट एकदा किंवा 15 दिवसातून रिपीट डोस करतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आयर्न सप्लिमेंटेशन चालू करतो. कारण तुम्ही आयर्न देणार आणि ते कृमी खाणार, त्यामुळे आयर्न देऊन पण काही फायदा होणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही आयर्नचे किंवा लोहाचे सप्लिमेंटेशन चालू करतो. अच्छा. ह्याचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये गोळ्या मिळत असतात. म्हणजे फेरस सल्फेट, फ्युमॅरेट सारखे गोळ्या मिळतात. त्याच्यात विविध प्रमाणात आयर्नचे प्रमाण असते. 6 ते 8 आठवड्यात दिवसातून 2दा अशी गोळी देऊन बघतो आणि त्याच्याप्रमाणे हिमोग्लोबिन वाढले की नाही हे परत तपासणी करून बघतो. अच्छा. पण ह्या आयर्नचे टॅबलेट खाल्ल्यामुळे पेशंटला कॉन्स्टिपेशन किंवा थोडी मेटॅलिक टेस्ट आणि थोडं काळी कलरची संडास होत असते. त्यामुळे पेशंट थोडे घाबरतात. मग ह्याची कल्पना त्यांना टॅबलेट सुरू करण्या अगोदरच सांगावी लागते. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आयर्नची टॅबलेट घेतो ते जेवणाच्या इमिजिएटली आफ्टर घेतल्यानंतर त्याचे अब्सॉर्प्शन कमी होतं. त्यामुळे आम्हाला हा पण सल्ला द्यावा लागतो की ही जेवणाच्या थोड्या अगोदर किंवा जेवणानंतर थोड्या वेळाने ही टॅबलेट खावी. आणि काही वेळा कॅल्शियम जेव्हा आयर्न बरोबर घेतो कॅल्शियमची टॅबलेट तेही आयर्नचे अब्सॉर्प्शन कमी करण्यास पूरक असते. त्यामुळे आयर्नची टॅबलेट आणि कॅल्शियमचे टॅबलेट हे वेगवेगळ्या घ्यावे असेही सल्ला द्यावा लागतो. त्यांना तसे सल्ले दिल्याशिवाय ते फॉलो पण करत नाही. जेव्हा ओरल टॅबलेट ज्या काही लोकांना सूट होत नाही, म्हणजे ते इंटॉलरंट होतात किंवा त्यांना साईड इफेक्ट जास्त असतात आणि अॅनिमिया तर वाढत चाललाय, मग अशा वेळी आपल्याला इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये आयर्न द्यावे लागतं. नवनवीन आयर्नचे प्रिपरेशन आलेले आहेत. म्हणजे आयर्न सुक्रोज, आयर्न डेक्स्ट्रान किंवा फेरिक कार्बॉक्झिमाल्टोज सारखी इंजेक्शन्स येतात. ते आम्ही टेस्ट डोस करतो किंवा काही नवीन आलेल्या आयर्न प्रिपरेशन मध्ये टेस्ट डोसची गरज नसते, कारण कधी कधी इंजेक्शनची रिॲक्शन याची शक्यता असते. त्यामुळे अंडर ऑब्झर्वेशन ही ते आयर्नचे इंजेक्शन द्यावे लागते. त्याच्यामुळे पण त्यांना कधी कधी सांधे दुखणे किंवा मेटॅलिक टेस्ट, नॉशियासारखं होऊ शकतो, पण ह्याची कल्पना त्यांना अगोदरच द्यावी लागते. जेव्हा मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया आम्ही म्हटलं की जिथे व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ऍसिड कमी होतं, मग अशा वेळी पण व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या किंवा इंजेक्शन द्यावं लागतं. आपण मोस्टली म्हणतो विटकोफॉलची इंजेक्शन किंवा एल्डरविटचे इंजेक्शन अशा पेशंटना रेग्युलर देऊन त्यांचे हिमोग्लोबिन वाढवावे लागतं. पण सपोज इतकं सगळं करून आणि अॅनिमिया बळावत असेल आणि पेशंट लाईफ थ्रेटनिंग किंवा सिव्हिअर अॅनिमियाच्या लेवलला आला तर पेशंटला ऍडमिट करून रक्त चढवल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. अशा वेळी रक्त चढवावं लागतं. रक्त चढवताना पेशंटचा ब्लड ग्रुप, त्या ब्लड बॅगचा ब्लड ग्रुप, त्याचं क्रॉस मॅचिंग करून योग्य तो ब्लड द्यावं लागतं. आणि त्याबरोबर रक्त चढवताना होणारी रिॲक्शन हे पण ऑब्झर्व करावं लागतं. आणि त्या अनुषंगाने काही झाले की त्याप्रमाणे त्याच्या साईड इफेक्ट्सवर पण उपचार करावे लागतो. आपण जसं म्हटलो की सिकल सेल अॅनिमिया किंवा थॅलेसेमिया सारखे जे आजार असतात की ह्या पेशंटना रक्त खूप वारंवार चढवावं लागतं. आणि हे वारंवार रक्त चढवल्यामुळे पण अंगात
लोहाचे प्रमाण जास्त होऊन हम्म. त्यांना आयर्न टॉक्झिसिटी होत. अरे बापरे. मग त्याच्यावरचेही इंजेक्शन त्यांना द्यावे लागतात हम्म, हम्म. ते टॉक्झिसिटी कमी करण्यासाठी. बरोबर आहे. पण आता न्यूअर ड्रग्ज आले आहेत, म्हणजे हायड्रॉक्झियुरिया किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडी सारखे ड्रग्ज आले की जे आपण सिकल सेल ॲनिमियाला ट्रीटमेंट करतो. बरोबर. त्याहून ॲडव्हान्स बोन मॅरो ट्रान्सपोर्ट आणि जीन थेरपी सारखे ॲडव्हान्स उपचार हे सिकल सेल ॲनिमियावर आलेले आहेत. बरोबर. अप्लास्टिक ॲनिमिया जो आम्ही म्हटलो की जिथे अस्थिमज्जात रक्तच तयार होत नाही, अशा वेळी बोन मॅरो ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा पर्याय राहत पर्याय नाही. राहत नाही. एक मनात छोटासा प्रश्न आलाय की लहान मुलांना बरेचदा शाळेमध्येही आजकाल एक्झामिनेशन असतं, मेडिकल चेकअप असतं, किंवा आई वडिलांबरोबर आले आणि कधी असं जाणवलंय की मुलांची नखं बघून सुद्धा लक्षात येतात की त्यांची नखं ही चपटी होतात, म्हणजे ॲनिमियामुळे नक्की चपटी होतात, किंवा आम्ही त्याला प्लॅटिनिके म्हणतो, किंवा अशी खोलगट गेलेली असतात, त्याला आम्ही कॉयलोनिकिया असं म्हणतो. आणि नखं तुटतात, इतकी ब्रिटल झालेली असतात की ती खूप लवकर तुटतात, आपोआप तुटायला लागतात. आणि दुसऱ्या नॉर्मल निरोगी मुलाच्या कम्पेअर केलं की ते त्या लोकांची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता ही थोडी कमी असते ॲनिमियामुळे. म्हणजे लक्षात राहत नाही, अभ्यास नाही, बौद्धिक क्षमताही कमी होऊन जाते. डॉक्टर, ॲनिमियाविषयी बोलताना आपल्याकडे वेगवेगळे आता टेक्नॉलॉजी येत आहे, तर ती काय प्रकारची टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे आलेली आहे, किंवा तपासण्या करण्यासाठी काय नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे असं आहे सध्या भारतामध्ये? काय काय त्याच्या ॲनिमियासाठी उपाययोजना केल्या जात आहेत? आता मी तेच सांगितलं की बोन मॅरो ही नवीन उपाययोजना आलेली आहे की त्याच्यामुळे आपल्याला जे पूर्वी ट्रीट होणार नाहीत असली अप्लास्टिक ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया ह्यासारखे आजार हे ट्रीट होऊ शकतात. आणि काही नवीन ड्रग्स आलेले आहेत, त्याला आम्ही मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणतो. जे न्यूअर ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनमुळे ज्या लाल पेशी सिकल्स होतात किंवा कोयत्यासारखे होतात ते प्रिव्हेंट होऊन त्या लोकांची लाल पेशींची कार्यक्षमता ही वाढते. बरोबर, म्हणजे तयारच चांगल्या होतात, म्हणजे त्यांचं सिकलिंग प्रिव्हेंशन होतं, त्यामुळे त्यांना फर्दर ॲनिमिया होणं किंवा रक्तपेशी तुटल्या जाणं हे कमी होऊन जातं. बरोबर. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आजचा विषय आहे रक्तक्षय, त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय, आणि आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर शबनम मुलानी. डॉक्टर, आपण बऱ्याच पद्धतीने रक्तक्षय आणि त्याची कारणं, लक्षणं याविषयी माहिती घेतली, पण रक्तक्षय होऊच नये यासाठी आपण कशा पद्धतीची जीवनशैली आत्मसात केली पाहिजे, आणि आहाराचा आपण कसा एक म्हणतो ना प्रतिबंध केला पाहिजे आहारावर? म्हणजे ॲनिमिया होण्या अगोदरच आपण तो टाळला तर पुढचे कॉम्प्लिकेशन याचे चान्सेस कमी असतात. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आणि त्याच्यासाठी आपल्याला आहारात पोषक सत्वांचा समावेश केला पाहिजे. म्हणजे लोह, म्हणजे आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिड हे योग्य प्रमाणात घेतले पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जेवणात किंवा आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, म्हणजे पालक सारखी जे मुलं खात नाहीत, बीटरूट, लाल माठ, मशरूम ह्यासारखे हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजे रक्त तयार होण्यासाठी. फळे म्हणजे जर सफरचंद, केळी जे म्हणतो ॲपल कीप्स डॉक्टर अवे, त्याप्रमाणे सफरचंद, पेरू, आंबा, त्याच्यामुळे व्हिटॅमिन C, ऑरेंजेस पण मिळतात, व्हिटॅमिन C मिळतात, ब्लूबेरीज सारखे फळे हे आपल्या आहारात घेतली पाहिजेत. दुधाचे पदार्थ, दूध, ह्याच्यामुळे व्हिटॅमिन B12 मिळू शकतो. बरोबर आहे. काळे मनुके, सुकामेवा जो आपल्या घरी असतो, बदाम, शेंगदाणे, गूळ, तीळ, म्हणजे तिळागुळाचे शेंगदाण्याचे आपण लाडू म्हणतो, ते मुलांना दिले तरी त्यांचा ॲनिमिया इम्प्रूव्ह होऊन जाईल. भूक लाडू म्हणतो. त्याबरोबर जे मांसाहारी लोक आहेत त्यांनी आपल्या ह्याच्यात अंडी, मासे, चिकन, त्याच्यामुळे प्रोटीन मिळतं आणि आयर्नही जास्त मिळतं. बरोबर आहे. पण जे शाकाहारी आहेत त्यांनी आपल्या जेवणात असल्या घटकांचा जास्त समावेश केला पाहिजे की त्यांच्यामुळे त्यांना व्हिटॅमिन B12 मिळू शकतं. म्हणजे दुधाचे पदार्थ, मोड आलेली कडधान्ये, डाळी, आणि त्याचबरोबर सुकामेवा, म्हणजे हँडफुल तरी बदाम त्यांनी रोज खावेत, म्हणजे त्यांचं व्हिटॅमिन B12 वाढेल. किंवा काळ्या मनुक्या, खजूर, त्याच्यात आयर्नचे प्रमाण जास्त असते. आणि
तरीही जो अनिमिया होत असेल तर त्यांना रेग्युलर व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन घ्यावे लागतील. आणि गरोदरपणात जेव्हा आवश्यकता जास्त आहे त्यावेळी हिमॅटोनिकचे टॅबलेट, कॅल्शियमचे टॅबलेट रेग्युलर घ्यावेत. बरोबर आहे. म्हणजे सरकार आपल्याला हिमॅटोनिक्सची औषधं 180 दिवसासाठी म्हणजे शेवटच्या 6 महिन्यात पुरवले जातात, पण ते टॉलरेट होत नाहीत किंवा निष्काळजीपणामुळे ह्या स्त्रिया रेग्युलर खात नाहीत. माणसामध्ये अॅनिमिया हा जास्त मद्यपानामुळे झालेला आहे. त्यामुळे ह्या माणसांनी मद्यपान टाळावे आणि आपले रक्तस्राव, मासिक पाळी जास्त होत असेल तर स्त्रीरोग तज्ञांना दाखवून घ्यावं. बरोबर आहे. तर तुम्हाला किडनीचा आजार वाटत असेल तर किडनीच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवून त्याप्रमाणे उपचार करून घ्यावेत. बरोबर आहे. जर आपल्याला वाटत असेल की हे अस्थिमज्जाचा आजार आहे किंवा ब्लडचा कॅन्सर आहे तर ब्लडचे स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणजे हिमॅटॉलॉजिस्ट यांना आपण दाखवून घ्यावं लागेल. बरोबर. आणि मूळव्याधाद्वारे किंवा रक्ताच्या उलट्या होत असतील, अशा आतड्यातून रक्तस्राव होत असेल तर ह्या स्पेशालिस्ट म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजी जे आपण म्हणतो त्यांना दाखवून दुर्बिणीद्वारे तपासण्या करून जिथे रक्तस्राव होतो त्याचे परमनंट इलाज करून घ्यावेत. डॉक्टर, भारत सरकारच्या रक्तक्षय रोखण्यासाठीच्या काय काय योजना सध्या आहेत? ॲक्च्युली अॅनिमियाचे प्रमाण बघून 1970 सालीच म्हणजे नॅशनल न्यूट्रिशनल अॅनिमिया प्रिव्हेन्शन प्रोग्राम हा भारत सरकारने ऑलरेडी सुरू केला. पण तरी पण अॅनिमियाचे वाढते प्रमाण बघून 2018 साली अॅनिमिया मुक्त भारत अभियान सुरू केलं. त्यात केलेल्या सर्वेक्षणादरवे 15 राज्यापेक्षा जास्त राज्यात ह्या अॅनिमियाचे प्रमाण जास्त आढळून आले. बरोबर. ह्या अभियानाद्वारे त्यांनी 6 लाभार्थींचा ग्रुप केला आहे. हे लाभार्थी कोण आहेत? तरी 6 महिन्यात ती 5 वर्षाची मुलं, 5 ते 9 वर्षाची मुलं, ॲडोलसेंट किंवा पोंगडावस्थेतल्या मुलं मुली, गरोदर स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, बरोबर, आणि चाइल्ड बिअरिंग एज मधल्या स्त्रिया, अशा 6 लोकांना लाभार्थी म्हणून त्यांनी समावेश केला आहे. बरोबर. आणि ह्या लोकांमध्ये जनजागरण करून अॅनिमिया बद्दलचे जास्त उपदेश करून जागृती निर्माण करून त्यांच्याबद्दलचे ट्रीटमेंट, त्यांची कारणं, उपाय हे त्यांना सगळं समजावून सांगतात. त्याचे वेगवेगळे कॅम्पेन होत आहेत. आणि ह्या कॅम्पेनद्वारेच म्हणजे मुलांमध्ये डिवर्मिंग हे नवीन धोरण चालू केले. त्यामुळे शाळेत 6 महिन्यात एकदा हे डिवर्मिंगचे टॅबलेट दिले जातात. खरंय. आणि तसे शाळेत जाणाऱ्या मुला-मुली जे अॅनिमिया जाणून येतो त्यांना अॅनिमिया आणि फॉलिक ॲसिडचे टॅबलेट्स हे निळ्या कलरचे ठेवले. म्हणजे गरोदरपणातल्या आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या अॅनिमियासाठी लाल कलरची आयर्नची टॅबलेट ठेवली. तो एक नीली गोली खाना आहे हफ्ते में एक बार, वीकली वन्स, असं त्यांचं धोरण आहे. आणि ह्या धोरणामुळे त्यांनी 2025 पर्यंत आपल्याला भारत देशातले अॅनिमियाचे प्रमाण 50% कमी करायचं. त्यांचं घोषवाक्यच आहे, माँ बच्चों को स्वस्थ बनाना है, अॅनिमिया को दूर भगाना है. IFS म्हणजे आयर्न आणि फोलिक ऍसिड की गोली खाना है और अॅनिमिया मुक्त भारत बनाना है. अगदी म्हणजे उज्ज्वल भारतासाठी ही उपाययोजना सुरू झालेली आहे. आणि त्याचा नागरिकांनी योग्य तो फायदा करून अॅनिमिया प्रिव्हेंट करायला हवा. डॉक्टर, आजच्या या कार्यक्रमात तुम्ही खूप विविध प्रकारची माहिती दिली आणि लोकांनी काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे किंवा कसं वागायला पाहिजे आणि ॲनिमिया जर शंका वाटत असेल तर त्याची काय लक्षणं असतील याच्याविषयी खूप छान माहिती दिली. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय तुम्ही संदेश द्याल? ॲनिमिया हा कॉमन डिसीज आहे. खूपदा तो दुर्लक्षित केला जातो. खरं. ॲनिमिया वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या वयोमानानुसार आणि इव्हन सगळ्या स्त्री पुरुषांमध्ये दिसून येतो. त्यामुळे ॲनिमियाची लक्षणं दिसून आली की त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्याप्रमाणे उपचार घ्या. गरोदरपणातल्या स्त्रियांनी त्याची जास्त आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपले हिमॅटिनच्या गोळ्या रोज रेग्युलर घ्याव्या. डॉक्टरांनीही ॲनिमिया फक्त ट्रीट न करता ॲनिमियाची अंडरलाईन जी कारणं आहेत ते शोधून त्याच्यावर उपचार करावेत. अगदी खरं आहे. आणि मी प्रेग्नंट लेडीजना किंवा गरोदरपणातल्या स्त्रियांना एकच सांगते की एक सुदृढ आई किंवा माता एक सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते. अगदी. आणि हा सुदृढ बालकाने सुदृढ समाज बनणार आहे. आणि ह्या सुदृढ समाजामुळे आपला भारत देश सदृढ होणार आहे. बरोबर आहे. आणि ह्याबरोबर मी ह्या निरोगी तरुण तरुणींना आणि ॲडल्ट लोकांना
एक निवेदन करते हम्म. की रक्तदान करायला सुरुवात करा. अगदी खरंय, खूप म्हणजे मोलाचं आहे. रक्तदान हे महान दान आहे, श्रेष्ठ दान आहे. हम्म. आणि तुमच्या ह्या रक्तदानामुळे कोणाची तरी जीव वाचतोय. जीवनदान आहे ते. खरंय. म्हणजे आमच्या ससूनसारख्या रुग्णालयात औषध वैद्यकशास्त्र विभागाबरोबर सर्जरी, स्त्रीरोगतज्ञ विभाग, ह्या सगळ्या विभागात खूप रक्ताची गरज लागते. खरंय खरंय. आणि ह्या अनुषंगाने स्टेट मिशन अंडर खाली आमचा ब्लड डोनेशन प्रोग्राम ही सगळं राज्यभर चालू आहे. बरं. आणि त्यात ससून हॉस्पिटल ही डोनेशन प्रोग्राम खूप परिश्रमाने राबवत आहे. वा. महिन्यानी किंवा कधी कधी महिन्यात 2-3दा असे ब्लड डोनेशनचे कॅम्प लावून ह्या रक्ताच्या बॅगा आम्ही गोळा करतो आहे, जे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गोरगरीब लोकांना त्याचा फायदा व्हावा. गरज असते. वारंवार रक्त चढवावं लागतं, असे खूप ॲनिमियाचे प्रकार आहेत. आणि अशा लोकांमध्ये तुमच्या रक्तदानाचा जरूर फायदा होईल. खरंय खरंय. आणि त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. डॉक्टर, तुम्ही एक विशिष्ट विषयावर पेपर प्रेझेंट केलेला आहे, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना जाता जाता. ह्या विषयात मी मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया ह्या शोध निबंधावर पत्र लिहिलेलं आहे. ह्याच्यात पेशंटला मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया मध्ये कावीळ पण होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने आपण जे पेशंट जे प्युअरली व्हेजिटेरियन आहेत आणि ते मेगॅलोब्लास्टिक ॲनिमियाला जास्त प्रोन असतात, आणि ह्यांच्यामुळे जे योग्य ते निदान करून आम्ही त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचा कसा चांगला रिस्पॉन्स आलाय ह्याबद्दल आम्ही हा शोध निबंध लिहिलेला आहे. वा. आणि तो खूपच म्हणजे जागतिक स्तरावर तो प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला. आणि आज तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप मोलाचं मार्गदर्शन